हॅलो एव्हरीवन. तर आजचा आपला टॉपिक आहे मॅटप्लॉटलिब. तर जसं मी सुरुवातीला तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं, डेटा सायन्ससाठी मेन 3 लायब्ररीज आपण यूज करतो: नंपाय, पांडाज आणि मॅटप्लॉटलिब. त्याच्यातली तिसरी लायब्ररी जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मॅटप्लॉटलिब काय? तर मॅटप्लॉटलिब इज अ पॉवरफुल डेटा व्हिज्युअलायझेशन लायब्ररी इन पायथॉन यूज फॉर क्रिएटिंग चार्ट्स, ग्राफ्स अँड प्लॉट्स. तर ज्या पद्धतीने जर आपला डेटा व्हिज्युअलाइज करायचा असेल तर त्यावेळेस आपण जे आहे मॅटप्लॉटलिब यूज करून चार्ट झालं, ग्राफ झालं, प्लॉट झालं, हे यूज करून आपण आपला जो डेटा आहे तो व्हिज्युअलाइज करू शकतो. तर व्हाय यूज मॅटप्लॉटलिब? बेसिकली इट्स क्रिएट्स प्लॉट्स, बार चार्ट, स्कॅटर प्लॉट्स आणि हिस्टोग्राम. या प्रकारचे जे व्हिज्युअलायझेशन जे टूल्स आहेत, जसं की प्लॉट्स आहे, बार चार्ट्स आहे, हे पद्धतीचे आपण ग्राफ यूज करून आपण ते जर आपल्याला रिप्रेझेंट करायचं असेल त्यासाठी आपण मॅटप्लॉटलिब जे ते यूज करतो. वर्क्स वेल विथ नंपाय आणि पांडाज. जसं इथे लिहिलंय, नंपाय आणि पांडा सोबत जे मॅटप्लॉटलिब जी लायब्ररी आहे ती चांगल्या पद्धतीने काम करते. जर इन्स्टॉल करायचं असेल त्यासाठी मॅटप्लॉटलिब, तर त्यासाठी जसं आपण नंपाय आणि पांडाच इन्स्टॉल केलं त्याच पद्धतीने आपण मॅटप्लॉटलिब जे आहे ते इन्स्टॉल करू शकतो. माझ्या सिस्टम मध्ये ऑलरेडी इन्स्टॉल आहे. तर जर तुम्हाला ते इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची कमांड आहे pip install matplotlib. त्यानंतर आपली जी मॅटप्लॉटलिबची लायब्ररी ती इम्पोर्ट करायची आहे. त्यासाठी काय कमांड आहे? इम्पोर्ट matplotlib.pyplot. डायरेक्ट मॅटप्लॉटलिब आपलं इन्स्टॉल नाही करता, त्यासाठी matplotlib.pyplot. त्यानंतर जे आहे ते आपल्या फाईलमध्ये जी आहे आपल्या याच्यात ती लायब्ररी जी ती इन्स्टॉल इम्पोर्ट होती. तर याच्यामध्ये मी आता लायब्ररी इम्पोर्ट केलेली आहे. त्यानंतर मी एक सिंपल असा लाईन प्लॉट कसा बनवायचा ते मी तुम्हाला एक्झिक्यूट करून दाखवतो. तर मी सिंपल असं एक्स आणि वाय नावाचे 2 व्हेरिएबल्स घेतलेत आणि त्याच्यामध्ये लिस्टचे जे कंटेंट त्याच्यामध्ये मी दिलेले आहेत 1 2 3 4 5. आणि वाय याच्यामध्ये दिले 10 20 25 30 आणि 40. तर इथे मी काय केलंय, पीएलटी डॉट फिगर, आपलं पहिलं फंक्शन पीएलटी डॉट फिगर. फिगर काय करतं? फिक्स इज इक्वल 2.2 2,2. तर ते काय करतं, आपली हाईट आणि विड्थ ऍडजस्ट करायचं असेल तर त्यावेळेस आपण फिगर जे आहे ते यूज करतो. आता मी दिले 2 इंच हाईट, 2 इंच विड्थ आणि 2 इंच हाईट. फर्स्ट जे असतं ते विड्थ असतं, सेकंड जे असतं ते हाईट असतं. तर हे आपण ऍडजस्ट करून आपल्या जो प्लॉट आहे तो हाईट कमी किंवा जास्त, विड्थ कमी किंवा जास्त करू शकतो. त्यानंतर आता आलंय पीएलटी डॉट प्लॉट. हे पीएलटी आपला एलियाज आहे, पीएलटी डॉट प्लॉट. प्लॉट हे जर सिंपल लाईन प्लॉट बनवायचं असेल तर फक्त प्लॉट हे फंक्शन यूज करतो. त्याला मी पॅरामीटर दिलेत एक्स वाय. एक्स ही आपली ही जे व्हॅल्यू आहेत एक्स आणि वाय. मार्कर इक्वल टू ओ. मार्कर काय बेसिकली, हे तुम्ही जे डॉट बघताय ना, डॉट हे मार्कर आहे. तर मी ओ दिलंय, तर ओनी ते मार्कर रिप्रेझेंट झाले. आणि लाईन स्टाईल इक्वल टू डबल डॅश दिलेली आहे. डबल डॅश जे ती लाईन स्टाईल दिलेली आहे. जर ठिकाणी जर मी सिंगल दिली असती तर आपला पूर्ण एक सिंगल लाईन मध्ये जो आहे तो बार प्लॉट, जो सिंपल असा आपला लाईन प्लॉट जो आहे तो आला असता. आणि कलर इज इक्वल टू आर. तर आर काय? रेडचा शॉर्ट फॉर्म आहे. तर जर मी रेड दिला तर रेड सुद्धा येईल. पण जर त्याचा शॉर्ट फॉर्म मी दिलाय आर, ज्या ठिकाणी जर मला ब्लू मध्ये पाहिजे असेल तर मी ब्लू पण देऊ शकतो. ब्लू पण मी देऊ शकतो, किंवा जर मला त्याचा शॉर्ट फॉर्म द्यायचा असेल तर बी पण देऊ शकतो. तर हे झालं आपलं सिंपल प्लॉट. त्यानंतर एक्स लेबल. एक्स लेबल काय आहे? हे आहे आपला एक्स ऍक्सिस, हे आहे आपलं वाय ऍक्सिस. तर एक्स लेबल वरती मी जर टायटल दिलंय एक्स ऍक्सिस, तुम्ही जर काही पण देऊ शकता. त्यानंतर वाय ऍक्सिसला मी दिलंय वाय ऍक्सिस, वाय लेबलला वाय ऍक्सिस, एक्स लेबलला एक्स ऍक्सिस. आणि त्यानंतर मी त्याचं टायटल, हे जे तुम्ही टायटल बघू शकता, सिंपल लाईन प्लॉट, हे टायटल आहे सिंपल लाईन प्लॉट. आणि जर पीएल डॉट शो फंक्शन जो प्लॉट आहे तुम्ही शो केलेला आहे. हा झाला आपला एक सिंपल असा लाईन प्लॉट. त्यानंतर आहे आपला सेकंड चार्ट, बार चार्ट. तर बार चार्ट काय करतो? बार चार्ट कशा पद्धतीने यूज करायचा? मी जस्ट कॅटेगरीज आणि व्हॅल्यूज नावाचे 2 लिस्ट घेतलेले आहेत. आणि त्याचं जे कॅटेगरीज आहे ते त्याच्यामध्ये लिस्टमध्ये कंटेन आहेत ए बी सी डी. त्याची व्हॅल्यूज आहेत 10 20 15 आणि 25. तर बार चार्ट कसं यूज करायचा? तर सिंपल, जसं आपण वरती बघितलं, पीएलटी डॉट फिगर, फिक्स साईज 3,2, 3 विड्थ 2 हाईट, हे आपण ऍडजस्ट आपल्या हिशोबाने करू शकतो. त्यानंतर पीएलटी डॉट बार, याच्या पहिला आपण बघितलं पीएलटी डॉट प्लॉट. सिंपल जर लाईन प्लॉट बनवायचा असेल तर आपण प्लॉट फंक्शन यूज करतो. तर तुम्हाला बार ग्राफ बनवायचा असेल, बार चार्ट बनवायचा असेल तर आपण पीएलटी डॉट बार हे फंक्शन यूज करतो. त्याला व्हॅल्यू दिला आपण कॅटेगरीज आणि व्हॅल्यूज. हे आपलं कॅटेगरीज, दुसरे आपली व्हॅल्यूज. आणि कलर इज इक्वल टू ग्रीन. तर जी म्हणजे ग्रीनचा शॉर्ट फॉर्म. आपलं एक्स लेबल जे असणार आहे ते कॅटेगरीज असणार, व्हॅल्यूज हे आपलं वाय लेबल असणार आहे. आणि सिंपल मी फक्त टायटलचं नाव, टायटल दिलंय बार चार्ट एक्झाम्पल. हे आपलं बार चार्ट एक्झाम्पल हे टायटल आहे. आणि मी शो फंक्शनने तो कॉल केले.
तर तुम्ही इथं पाहू शकता ए जे आहे हे आपल्या ए बी सी डी हे आपल्या एक्स ऍक्सिसला आलेत, एक्स ऍक्सिसला, आणि व्हॅल्यू जी आहे ती आपली वाय ऍक्सिसला आलेली आहेत. आणि तुम्ही पाहू शकता ए ची व्हॅल्यू 10, बी ची व्हॅल्यू 20, सी ची व्हॅल्यू 10 आणि 20 च्या मध्ये आली म्हणजे बेसिकली 15, आणि डी ची व्हॅल्यू मे बी काय 25, हा 25 तुम्ही पाहू शकता ही 25 ही आपली हे बेसिक बार चार्टचं एक्झाम्पल झाले. त्यानंतर आहे स्कॅटर प्लॉट. तर स्कॅटर प्लॉट कशा पद्धतीने यूज करायचा ते आपण बघूया. स्कॅटर प्लॉट काय करतं, मी बेसिकली दोन लिस्ट बनवल्यात. ए एक्स इज इक्वल टू ही लिस्ट आहे 5, 7, 8, 10, 12, आणि वाय 20, 25, 30 आणि 35 आणि 40 हे लिमिट्स मी घेतलेले आहेत. तर सेम ऍज इट इज फिगर साईज इथं मी जास्त घेतली, मी थोडी ती कमी करतो, 5 करतो, ठीक आहे. आणि पीएलटी डॉट स्कॅटर ज्या पद्धतीने आपण पीएलटी डॉट बार बार प्लॉटसाठी बार वापरला, तर स्कॅटर प्लॉटसाठी आपण पीएलटी डॉट हे आपल्याला तुम्हाला माहिती एलियास पीएलटी डॉट स्कॅटर स्कॅटर फंक्शन यूज करून त्याला व्हॅल्यू दिलाय एक्स आणि वाय, कलर दिलाय आर, बेसिकली रेडचा शॉर्ट फॉर्म आर, आणि मार्कर दिले स्टार. मार्कर काय, हे जे स्टार बघू शकता हे मार्कर आहे. ते कशा पद्धतीने एक्झिक्यूट झाले मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. पीएलटी डॉट एक्स लेबल हे आपलं एक्स ऍक्सिस, वाय लेबल वाय ऍक्सिस, आणि टायटल जे दिले स्कॅटर प्लॉट एक्झाम्पल हे टायटल आहे, आणि पीएलटी डॉट शो फंक्शन मी प्लॉट जो आहे तो कॉल केलाय. तर इथं झालं काय, तुम्ही पाहू शकता एक्स ऍक्सिसला आपले हे जे आले 5 to 12 पर्यंत आलेलं आहे. जर आता तुम्ही म्हणले की तुम्ही आपण 5, 7, 8, 10, 12 आलेलं आहे, म्हणजे ते मी जे लाईन जी हे विड्थ वाढल्यामुळे तिथं सायचं मी त्याला कमी केलं, 3 ऑफ 2 केलं. तुम्ही शकता 6, 8, 10, 12 हे जी आपली लेंथ जी आहे ती विड्थ जी आहे ती कमी झाली, म्हणजे फॉर सिम्पल इज एक्सप्लेन साठी मी ती वाढवलेली आहे. तर तिथं काय झालंय, तर 5 पहिला आपला पॉईंट आले 5 ची व्हॅल्यू काय 20, तर तुम्ही शकता 20च्या रिस्पेक्टेड व्हॅल्यू जी आहे तिथं स्टार जो एक पॉईंट बनलेला आहे. त्यानंतर आपला नेक्स्ट आहे एक्स ऍक्सेसला आहे 7, त्याची व्हॅल्यू आहे 25. तुम्ही पाहू शकता 7 त्याची व्हॅल्यू तुम्ही पाहू शकता 25च्या समोर, आणि 7च्या वरती जे आहे ते स्टार आपला जो पॉईंट आहे तो झालाय. त्याच पद्धतीने 8 ची व्हॅल्यू मे बी 30 आहे, हा पाहू शकता 8 ची व्हॅल्यू 30 आहे, 8 आणि 30च्या समोर हा पॉईंट आलेला आहे. तर 10 ची व्हॅल्यू 35 आहे का, हो 10 ची व्हॅल्यू जे 35 आहे, त्याचा जो प्लॉट आहे तो आलेला आहे. त्यानंतर आहे 12 आपली जी लास्ट आहे 12 ची व्हॅल्यू जी 40 आहे, तर तुम्ही पाहू शकता 12 ची व्हॅल्यू जी ती 40 आहे. तर अशा पद्धतीने आपण स्कॅटर प्लॉट जे आहे ते यूज करतो. त्यानंतर आपला आहे हिस्टोग्राम. हिस्टोग्राम कशासाठी यूज, आपण डेटा डिस्ट्रीब्युशन करायचं असेल त्यावेळेस आपण जे आहे ते हिस्टोग्राम यूज करतो. हिस्टोग्राम कशा पद्धतीने वर्क करतो त्यासाठी मी त्या कोड एक्झिक्यूट करण्यासाठी मी नमपाय जे आहे ते इथं इम्पोर्ट केलेलं आहे. तर डेटा नावाचं एक व्हेरिएबल घेतलं, त्याला np डॉट रँडम डॉट रँडेन फंक्शन काय करतं, सिम्पली मला 1000 मधले जे रँडमली इंटिजर देत आहे. आणि पीएलटी डॉट हिस्ट काय करतं, पीएलटी डॉट हिस्टले जे पॅरामीटर्स आहेत ते डेटा, ऑब्विसली आपला डेटा घेतलाय बिन्स इज इक्वल टू 30. तर बिन्स काय आहे तुम्ही पाहू शकता 0 पासून तर ह्या हे जे टोटल जे बार्स आहेत बेसिकली हा एक काउंट होईल, हे 2, 3, 4, 5, 6, 7 हे जर आपण काउंट करायला गेलो तर इथपर्यंत जे असेल ना ते 30 असेल, तर आपण बिन्स म्हणतो. कलर इज इक्वल टू पर्पल, हे आपला कलर दिलाय पर्पल, आणि अल्फा इज इक्वल टू 0.9. तर अल्फा काय बेसिकली ही आपली डेन्सिटी म्हणतो आपण त्याला, ही आपली जी आहे ती डेन्सिटी आहे. मी झूम आउट केलं थोडं, ही जी डेन्सिटी मी 0.9च्या ठिकाणी 0.5 दिला, तर जी डेन्सिटी जी आहे ती चेंज झालेली आहे. तर अशा पद्धतीने आपण हिस्टोग्राम जे आहे ते अल्फा जे आहेत आपण बघितलंय. त्यानंतर एक्स लेबल तुम्ही पाहिलंय, एक्स लेबलला आपण व्हॅल्यू दिले, वाय लेबलला त्याची आपण फ्रिक्वेन्सी दिले, टायटल दिलंय हिस्टोग्राम एक्झाम्पल, आणि जस्ट मी त्याला कॉल केलंय, शो केलंय. अशा पद्धतीने आपला जो हिस्टोग्राम जो आहे तो हिस्टोग्राम प्लॉट जो आहे तो आलेला आहे. त्याच पद्धतीने आहे, थोडं झूम करतो मी. त्यानंतर आहे कस्टमायझिंग प्लॉट्स, यू कॅन ऍड ग्रिड्स, लेजंड्स अँड चेंज स्टाईल. हे झाले इनबिल्ड प्लॉट्स. जर मला कस्टमाइज माझ्या पद्धतीने कोणता प्लॉट जर बनवायचा असेल तर तो मी बनवू शकतो. तर तो कसा बनवायचा त्याचा कोड मी एक्झिक्यूट केल्यानंतर तुम्हाला एक्सप्लेन करतो. झूम आउट करतो. तर एक्स नावाची एक लिस्ट आहे, वाय नावाची एक लिस्ट आहे, आणि y2 नावाची एक लिस्ट आहे. तर तिन्हीमध्ये काही व्हॅल्यूज आहेत. तर पहिला आहे पीएलटी डॉट प्लॉट. तर मी सिम्पल प्लॉट बनवतोय, त्याची एक्स जी आहे ती पहिली व्हॅल्यू, दुसरी व्हॅल्यू जी आहे ती y1, त्याची लेबल जे आहे, लेबल बेसिकली आपण हे बघतो, ह्याला आपण लेबल म्हणतो. लेबल दिलं मी लाईन 1, कलर त्याचा ब्लू आहे, आणि त्याचं जे लाईन स्टाईल आपण वरती बघितले डॅश डॅश, ही मी डॅश डॅश लाईन स्टाईल वापरलेली आहे. हे झालं पहिल्या प्लॉटचा. दुसरा प्लॉट आहे त्याचा आहे एक्स, ही आपली एक्स व्हॅल्यू, y2 आहे आपली सेकंड व्हॅल्यू, लेबल दिले आपण लाईन 2, जसं याला आपण लाईन 1 दिलं तसं याला आपण
लाईन 2 दिलं. त्याच पद्धतीने कलर आहे ऑरेंज आणि लाईन स्टाईल आहे तर सिंगल लाईन, ही बघू शकता आपण सिंगल लाईन आहे. त्यानंतर एक्स ऍक्सिसला एक्स लेबलला एक्स ऍक्सिस, वाय लेबलला वाय ऍक्सिस, हे तुम्ही चेंज करू शकता. जस्ट मी सिम्प्लिसिटी दिले. टायटल दिले ते मल्टिपल लाईन्स एक्झाम्पल, हे टायटल आहे. पीएलटी डॉट ग्रीड जे जर पॅरामीटर आहे ट्रू, तर हे काय बेसिकली हे तुम्ही स्क्वेअर बघू शकता, चौकट बघू शकता, याला आपण ग्रीड म्हणतो. तुम्ही फोनमध्ये पण बघितलं असेल, फोनमध्ये आपण आपल्याला ग्रीडचं ऑप्शन असतं. तर बेसिकली हे ग्रीड ते ऑप्शन आहे. हे स्क्वेअर साठी आपण ग्रीड यूज केले. पीएलटी डॉट लेजेंड, पीएलटी डॉट लेजेंडने काय केलं, हे जे तुम्ही पाहू शकता स्मॉल ह्याच्यामध्ये बॉक्समध्ये लाईन 1 आणि लाईन 2 आहे, हे शो करण्यासाठी आपण पीएलटी डॉट लेजंड वापरलं. जर मी तो पीएलटी डॉट लेजंडचा कोड जर मी तो कमेंट डाऊन केला आणि त्याने एक्झिक्यूट केलं, तुम्ही पाहू शकता जो पीएलटी जो इथला जो छोटा जो जे आपलं छोटा बॉक्स जो आहे तो गायब झालाय. बट मी तो परत घेऊन येतो. तुम्ही पाहू शकता हे एक्सप्रेशन साठी की लाईन 1 जी आहे ती आहे, लाईन 2 साठी हा कलर आणि ही जी त्याचं लाईन स्टाईल आहे ती वापरलेली आहे, त्यासाठी लेजंड वापरतो. आणि जस्ट पीएलटी डॉट शो फंक्शनने आपला जो प्लॉट आहे तो कॉल झालाय. तर इथं काय झालंय, पीएलटी डॉट प्लॉटने एक्स ऍक्सिस आपलं फिक्स आहे, किंवा आपला एक्स ऍक्सिस आहे. वाय ऍक्सिस आपला वाय ऍक्सिस आहे. लाईन 1 ने काय केलंय, फर्स्ट आहे आपलं फर्स्ट एक्स ऍक्सिस वरती आहे 10. तिने काय केलं, 10 वर 10 पासून जी अशी लाईन जी आहे ती अप साईडला गेली, कारण जसं जशी आपली व्हॅल्यू वाढत गेली, जसं आपलं एक्स ऍक्सिस वाढत गेलंय, तर त्याच पद्धतीने आपलं वाय ऍक्सिस देखील वाढत गेलंय. सेम ॲज इट इज वाय टू जी लिस्ट आहे तो पण वाय दुसरा वाय2 ऍक्सिस आहे तो देखील वाढत गेलेला आहे. जसं जशी आपली जी व्हॅल्यू वाढलेली आहे त्याच पद्धतीने आपल्या एक्स व्हॅल्यू जशी वाढली त्याच पद्धतीने आपली वाय व्हॅल्यू वाढलेली आहे. अशा पद्धतीने आपण जे आहे कस्टमाइज प्लॉट जे आहे ते आपण आपल्या मॅट प्लॉट मध्ये यूज करू शकतो, ते आपण बनवू शकतो. तर त्याच पद्धतीने एक लास्ट आपला ऑप्शन फंक्शन आहे सेव्हिंग प्लॉट. जर आता आपण एखादा प्लॉट बनवला, आता तो जर आपला सिस्टम मध्ये सेव्ह करायचा असेल, तर तो कसा करायचा, त्याचा कोड आहे पीएलटी डॉट सेव्ह पिक. सेव्ह पिक काय करतं, हे आपलं फंक्शन आहे आणि प्लॉट डॉट पीएनजी हे आपलं नाव आहे आणि त्यापुढे एक्सटेन्शन आहे डॉट पीएनजी, हे एक्सटेन्शन आहे. तुम्हाला वाटलं जेपॅक मध्ये पाहिजे तर तुम्ही जीपीजी करू शकता, पीडीएफ मध्ये पाहिजे असेल तर डॉट पीडीएफ करू शकता. आणि हे प्लॉट आहे तुमचं नाव, हे तुम्ही काय बनवू शकता, म्हणजे सिम्प्लिसिटी प्लॉट डॉट पीएनजी हे नाव यूज केलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण आपल्या सिस्टम मध्ये जे आहे ते प्लॉट सेव्ह करू शकतो. तर आय होप तुम्हाला मॅट प्लॉट लिप काय आहे, त्याची फंक्शनॅलिटी कशा पद्धतीने यूज करायची या व्हिडिओमध्ये कळले असतील.